हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक चॅनल. आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधील आपले 1 मार्कचे क्वेश्चन जे की आहे PYQ 2019 ते 2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. MCQ मध्ये 1 मार्कचे क्वेश्चन आहेत ते आपले एकूण 10 आहेत. त्यामधील पहिला क्वेश्चन घेऊ आपण. काय विचारलेलं इथं, अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन aerobic respiration and molecules of H2O and digest along. म्हणजे जेव्हा aerobic respiration होतं तेव्हा तुम्हाला H2O सोबत म्हणजे अजून कोणतं प्रोडक्ट भेटतं तर आपला आन्सर सर्व माहिती कोणतं CO2. आता O2 चा काही संबंध नाही ते NaOH बिलकुल नाही आणि हे HNO3 इथे 3 बेसला आहे. त्यामुळे आपल्याला सरळ सरळ answer सांगता येईल कोणतं आपलं CO2. करेक्ट आन्सर कोणता आहे CO2. आता हा क्वेश्चन आहे मार्च 2025 चा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे जो की आहे जुलै 2025 चा. क्वेश्चन काय आहे, अवर मसल सेल परफॉर्म डॅश डॅश टाइप्स ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्सरसाइज. आता हा क्वेश्चन खूप महत्वाचा पण आहे कारण आपल्याला माहिती आहे याच्यावरती ग्युरिझनचा पण क्वेश्चन आलेला आहे. आपले जे मसल्स आहे काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करतात जेव्हा आपण एक्सरसाइज म्हणजे व्यायाम वगैरे करत असतो तेव्हा. कारण त्याच्यामध्ये काय होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होतं. त्यामुळे आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणतं, अनएरोबिक रेस्पिरेशन जेव्हा ऑक्सिजन राहत नाही तेव्हा होतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, वी गेट डॅश किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. आता हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला 4 किलो कॅलरी जे आहेत कशामधून भेटतात, प्रोटीन मधून, आणि आपल्याला 9 किलो कॅलरी जे आहेत कशामधून भेटतात, आपल्याला लिपिड मधून भेटतात. म्हणजे करेक्ट आन्सर कशाचं आपलं 4 जे आहेत. जुलै 2024 चा क्वेश्चन आहे. आणि सेम जुलै 2023 चा क्वेश्चन आहे. हा 24 चा आणि हा 23 चा. याचे विचारलं होतं प्रोटीनचा, आता इथे कोणतं विचारलंय लिपिडचं. तर आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे, 9 किलो कॅलरी जे आहेत. ठीक आहे. आपल्याला प्रोटीन पासून किती भेटतं, 4 किलो कॅलरी, आणि आपल्याला लिपिड पासून भेटतं 9 किलो कॅलरी एनर्जी भेटत असते. ठीक आहे. बघा आपला पुढचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, आता हा सुद्धा मार्च 2022 चा क्वेश्चन आहे. बोन्स कंटेन डॅश अमिनो ऍसिड. आता हा क्वेश्चन 2 वेळा रिपीट झाला होता. बोन मध्ये कोणतं प्रोटीन वगैरे असतं, अमिनो ऍसिड कोणतं असतं, ओसिन असतं त्याच्यामध्ये. आता मेलॅनिन कुठं असतं, आपल्या स्किन मध्ये असतं. हिमोग्लोबिन आपल्या ब्लड मध्ये असतं. इन्सुलिन आपल्या जे इंटेस्टाईन आहे याच्यामध्ये तयार होतं ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोल करण्यासाठी. त्यामुळे आपलं ऑप्शन कोणतं येईल, मेलॅनिन येऊ शकत नाही, हिमोग्लोबिन नाही येऊ शकत, इन्सुलिन पण नाही, कोणतंही ओसिन आहे. आपलं चार्ट पण दिले बघा चॅप्टर मध्ये. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्लायकोलिसिस अँड डायजेस्ट आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. आपल्याला माहिती आहे ग्लायकोलिसिस आणि कोणतं फर्मेंटेशन या 2 स्टेप वेगळे येतात. कशामध्ये, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आता क्रेब्स सायकल येणार नाही, रिडक्शन हा बिलकुल पर्याय नाही. इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचे रिएक्शन ETC हा पूर्णपणे वेगळा आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन कोणते आपलं फर्मेंटेशन. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर पण करा. चला बघूया पुढचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑल क्रोमोझोम आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल इन. आता इथं शब्द मत कोणता, इक्वेटोरियल. इक्वेटोरियल म्हणजे काय, मध्यभागी अरेंज होत असतात. तर मग आपला सरळ सरळ आन्सर पाहिजे की आपण जर पूर्णपणे हे क्रोमोझोम मेटाफेजला इक्वेटोरियल प्लेनला जर अरेंज होतंय म्हणजे आपला आन्सर कोणता असेल, मेटाफेज आन्सर असेल. मेटा म्हणजे काय, मिडल पोझिशनला सगळे क्रोमोझोम येतात. मार्च 2021 चा क्वेश्चन हा सरळ सरळ आपण सांगतो आन्सर कोणतं, मेटाफेज. 8 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारलाय, जुलै 2020 चा क्वेश्चन आहे. इन मायटोटिक डिव्हिजन न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर इन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे कम्प्लीट डिसअपिअर कोणत्या स्टेजला होतो, तर तो सुद्धा होतो मेटाफेजला. टेलोफेजला काय होतं, पूर्णपणे 2 सेल जे आहेत तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये असतं. प्रोफेज ही स्टार्टिंग फेज आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस मेम्ब्रेन काय होतं, डिसेपरेट व्हायला सुरुवात होते, पण कम्प्लिटली सेपरेट कुठं होतं, मेटाफेज स्टेजमध्ये. अॅनाफेज मध्ये काय होतं, पूर्णपणे दोन्ही पण क्रोमोझोम इक्वल अपोजिट साईडला काय होतात, पूर्णपणे मूव्ह होतात. त्यामुळे आपल्याला सरळ सरळ सांगता पाहिजे मेटाफेज आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, जो की तो आहे आपला मार्च 2020 चा. क्वेश्चन काय आहे, द स्पिंडल फायबर स्टार्ट अपेअरिंग फॉर्म. आता स्पिंडल फायबर अराईज होतात, अपेअर व्हायला सुरू होतात कोणत्या स्टेजला, मग हे सुद्धा आन्सर मेटाफेज होते. विचार करा, मेटाफेज होते जवळपास 3 क्वेश्चन होऊन गेले. ठीक आहे, म्हणजे खूप महत्वाची फेज वगैरे आहे. स्टेज ऑफ कॅरिओगायनेसिस कुठे अरेंज होतो मग स्पिंडल फायबर. आता स्पिंडल फायबर तुम्हाला माहिती कसे असतात, असे डॉट डॉट स्ट्रक्चर वगैरे असं पूर्ण टाकले असं सेंट्रोमियर जोडले गेले असतात. इथं काय असतं, पूर्णपणे क्रोमोझोम वगैरे जोडले गेलेले असं असं स्ट्रक्चर आहे. कशाचं, पूर्णपणे
स्पिंडल फायबरच. आता या क्रोमोझोमला पूर्णपणे बाइंड करण्यासाठी काय असतात? स्पिंडल फायबर असतात. ठीक आहे. आता कोणत्या स्टेजला पूर्णपणे अॅपेअर होतात? तर आहे ते मेटाफेजला. प्रोफेजला तर होऊ शकत नाही, पूर्णपणे डिसॅपेअर होते. अॅनाफेजला ऑलरेडी ते आलेले असतात. टेलोफेजला ते पूर्णपणे डिसॅपेअर होतात. पण स्टार्ट कुठे होतात? मेटाफेजला. त्यामुळे मिनिंगली पण आपल्याला सांगता आलं पाहिजे आन्सर कोणता असेल? मेटाफेज. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, सोमॅटिक अँड स्टेम सेल अंडरगो डॅश डॅश टाइप्स ऑफ डिव्हिजन. मायटोसिस सगळ्यात सोपं आन्सर आहे. मार्च 2019चा क्वेश्चन आहे. म्हणजे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल कसे डिवाइड होतात, कोणत्या स्टेजने? तर होतात मायटोसिस. आता ही मिओसिस कुठे आहे? कॅमेटिक स्टेज मध्ये. बडिंग ह्या काय रिप्रोडक्शनचा टाईप आहे, त्याच्यामुळे काही संबंध नाही. क्लोनिंग हा सुद्धा काय पूर्णपणे आपण नवीन प्रोटीन तयार करतो, हा तो टाईप आहे. ठीक आहे. त्यामुळे मायटोसिसने डिवाइड होतात. बघा, आपण 1 मार्कचे क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन 1B मधले ते बघतोय आता. पहिले आपण MCQ 10 बघितले, आता हे बघतोय आपण. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, मार्च 2024चा. राईट द कोरिलेशन तुम्हाला विचारलंय. स्किन मध्ये जर मेलॅनिन नावाचा पिगमेंट असतो, तर पॅनक्रियाज मध्ये कोणता आहे? तर इन्सुलिन आहे. आता हे प्रकारचे एक प्रकारचे इन्सुलिन जे आहेत प्रोटीन्स आहे. ठीक आहे. जसं स्किन मध्ये मेलॅनिन असतं तसं आपल्या पॅनक्रियाज मध्ये कोणतं असतं? इन्सुलिन. पॅनक्रियाज कुठे असतं? आपला इंटेस्टाईन मध्ये. दुसरा क्वेश्चन आहे, राईट कोरिलेशन. जुलै 2023चा क्वेश्चन आहे. तुम्हाला म्हटलंय ओव्हरीमध्ये एस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं, तर टेस्टिसमध्ये कोणतं हार्मोन असतं? तर टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन वगैरे असतं. म्हणजे टेस्टमध्ये काय होतं? टेस्टोस्टेरॉनचं नाव हार्मोन तयार होतं. ठीक आहे. तसं ओव्हरीमध्ये एस्ट्रोजन नावाचं हार्मोन. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे O2 गेल्यानंतर प्रोटीनचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. इज कॅरिड आउट इन एरोबिक रेस्पिरेशन. ते कुठे होतं? ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं, असं तुम्हाला विचारलंय. तर हा काय फॉल्स आहे. तो पण मार्च 2022चा क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे, फाइंड ऑड वन आउट. म्हणजे काय? चुकीचा घटक ओळखा. ऍक्टिन, मायोसिन, ऍक्टिन, ओसिन, मायोसिन आणि अल्डोस्टेरॉन आहे. आता तुम्हाला माहिती आहे, ऍक्टिन, ओसिन आणि मायोसिन हे एक प्रकारचे काय प्रोटीन आहे, अमिनो ऍसिड वगैरे आहे. तर अल्डोस्टेरॉन काय? एक हार्मोन वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन, ऑक्टोबर 2021चा. फाइंड ऑड वन आउट क्वेश्चन आहे, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, मेलॅनिन आणि कोणतं? टेस्टोस्टेरॉन. आता यामध्ये बघा, प्रोजेस्टेरॉन जे आहे, त्यानंतर एस्ट्रोजन आहे आणि टेस्टोस्टेरॉन हे सगळे हार्मोन आहे. पण मेलॅनिन काही हार्मोन नाही. आपला आन्सर काय? करेक्ट आन्सर मेलॅनिन नावाचं. ठीक आहे. हा पिगमेंट आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हटले? विच मॉलिक्युल्स आर नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी कोणतं मॉलिक्युल जो आहे महत्वाचा आहे? महत्वाचा आहे, एकदम महत्वाचा आहे. मग कोणता आहे? फॉस्फोलिपिड आहे. मग पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं, फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्स आर नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तो बनण्यासाठी हा आहे जुलै 2020चा क्वेश्चन. पुढे मॅच द कॉलम आहे, हिमोग्लोबिन आणि ओसिन आहे. तर हिमोग्लोबिन कुठे असतं? पूर्णपणे आपल्या ब्लड मध्ये. आणि ओसिन कुठे असतं? बोन मध्ये. आता हे प्रोटीन तुम्हाला दिले. ठीक. जर तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नंबरचा क्वेश्चन आहे, राईट मेन टाइप्स ऑफ विटॅमिन. विटॅमिनचे मेन टाइप जे आहे ते सांगा. माहिती आहे आपल्याला 6 टाइप्स आहे. देर आर 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स, A, B, C, D, E आहे, K आहे. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे, नेम वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. पाण्यामध्ये सोल्युबल असलेले विटॅमिन कोणकोणते आहे? B आणि C. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे, नेम फॅट सोल्युबल विटॅमिन्स. कोणता? A, D, E आणि K. आता वॉटर सोल्युबल 2 आहे आणि फॅट सोल्युबल एकूण 4 आहे. ठीक आहे. असे होते एकूण 10 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन 1A मध्ये 10 क्वेश्चन होते आणि क्वेश्चन 1B मध्ये सुद्धा किती होते? 10 क्वेश्चन होते, वेगवेगळ्या इयरला विचारलेले. ठीक आहे. त्यामुळे हा चॅप्टर खूपच महत्वाचा आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांचे जे आहेत तुम्हाला हे PYQ वगैरे पाहिजे. आणि सायन्समध्ये असं कोणता टॉपिक जर असेल, हार्ड असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून त्याचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला लवकरात लवकर मी पोहोचवू शकतो. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.